टॉक 18 मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपल्या बरोबर चर्चेसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सन्माननीय राजाभाऊ सरवदे साहेब आपल्या बरोबर आहेत। खरं तर चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आमच्या टॉक 18 मराठीच्या वतीनं तुमचं खूप खूप स्वागत। जय भीम, धन्यवाद। साहेबांना पहिला प्रश्न हाच आहे की अलीकडच्या काळामध्ये आपण महाराष्ट्राचे अध्यक्ष आहात आणि आदरणीय आठवले साहेबांकडे कार्यकर्त्यांची राज्यभरातून मागणी होत आहे की पुन्हा दलित पॅंथरची चळवळ उभा करावी, याबद्दल आपलं काय मत आहे? नाही, खरं तर दलित पॅंथर ही समाजाला काळाची गरज आहे। तरुणाचं संघटन पूर्वी पॅंथर हा आक्रमक होता, परंतु 1989 ला पॅंथरची बरखास्ती झाली आणि त्यानंतर आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्यामध्ये आलो। तेव्हापासून खऱ्या अर्थानं समाजाचं संरक्षण करण्याची जबाबदारी रिपब्लिकन पक्षावर पडली। पूर्वी समाजाचं संरक्षण करण्यासाठी पॅंथर ही आक्रमक संघटना होती, तरुणाची संघटना होती की ज्या संघटनेमध्ये तरुण ध्येयवादातून तो पेरी झालेला होता। तरुण अगदी कशाचीही पर्वा न करता, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, स्वतःच्या कुटुंबाची पर्वा न करता तो स्वतःला झोकून एक सामाजिक संघटन म्हणून आक्रमकता त्या पॅंथरमध्ये निर्माण होती। परंतु सध्याच्या काळामध्ये सद्य परिस्थिती बघितली 2025 ची, तर या देशामध्ये राज्यामध्ये वाढलेला जातीयवाद आहे, वाढलेले अन्याय अत्याचार आहेत। ग्रामीण भागामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पसंख्याक, भटक्या विमुक्त जाती या लोकांना होणारा जो त्रास आहे, अनाधिकृतपणे, अधिकृतपणे नाही, अनाधिकृतपणे होणारा त्रास आहे, तो त्रास वाचवण्यासाठी पॅंथरची गरज आहे आणि पॅंथरमुळे खऱ्या अर्थानं समाजाला संरक्षण मिळेल हा आशावाद या निमित्तानं मला वाटतं। नक्की साहेब, खरं तर बाबासाहेबांच्या काळात चळवळ श्रीमंत होती, परंतु अलीकडच्या काळात चळवळ गरीब व्हायला लागली आणि चळवळीतील नेते श्रीमंत व्हायला लागलेत, याबद्दल काय मत आहे? नाही, आंबेडकरी चळवळ एक अशी चळवळ आहे की त्याच्यामध्ये कार्यकर्ता हा कार्यकर्ताच आहे, जो बाबासाहेबांच्या विचारधारेने प्रेरित झालेला कार्यकर्ता आहे। परंतु सद्य परिस्थिती पाहता की निवडणुकीच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता हा आंबेडकरी पक्षामध्ये न राहता इतर पक्षामध्ये, म्हणजे जे आंबेडकरी विचारधारेचा पक्ष सोडून जो सत्ताधारी पक्ष असेल किंवा विरोधी पक्षनेता असेल, विरोधी पक्ष असेल, अशा पक्षामध्ये जाऊन मग ग्रामपंचायतच्या माध्यमातून असेल, जिल्हा परिषदच्या माध्यमातून असेल, पंचायत समितीच्या माध्यमातून असेल, या माध्यमातून तो त्या ठिकाणी सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करतोय, त्या सत्तेच्या माध्यमातून कामं वाटप करतोय, निधी मागतोय आणि त्यामुळं पैशाकडे नवीन कार्यकर्त्याचा ओघ वाढलेला आहे। परंतु जे विचाराने प्रेरित असलेले कार्यकर्ते ही कशाचीही अपेक्षा न करता आज ही आंबेडकरी चळवळीच्या रिपब्लिकन पक्षामध्ये, आठवले गटामध्ये किंवा बाळासाहेबांकडे हे सक्रियपणे काम करतात। नक्की साहेब, खरं तर महाराष्ट्र ही बाबासाहेबांची भूमी आहे। महाराष्ट्राला आंबेडकरी चळवळीचा मोठा इतिहास आहे आणि इथं चळवळ उभा राहिलेली आहे। परंतु लोकसंख्येच्या प्रमाणात जरी विचार केला तरी आंबेडकरी समुदायातला कार्यकर्ता किंवा आंबेडकरी समुदायातला राज्य लेवलचा नेता महत्वाच्या राजकीय सत्तेवर अजूनपर्यंत पोहोचलेला नाही। नाही, त्याचं कारण असं आहे की आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता हा खऱ्या अर्थाने विचारधारेवर आधारित असणारा कार्यकर्ता आहे। सत्तेची पदं मिळवण्यासाठी ज्या पक्षासोबत आपली युती आहे त्या पक्षाच्या मित्र पक्षाने खरं तर त्यांना तिकीट देणे, सत्तेचा सन्मान देणं गरजेचं आहे, परंतु हल्लीच्या काळामध्ये ते होऊन दिसत नाहीत। आमच्याच पक्षाचं उदाहरण घ्यायचं झालं तर रिपब्लिकन पक्ष हा आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षासोबत आहे 2014 पासून। 2014 ते 2025 या 11 वर्षाच्या कालखंडामध्ये रिपब्लिकन पक्ष आठवले साहेबांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षासोबत राहिला, सत्तेपर्यंत त्यांना नेण्याची भूमिका दिली। परंतु या लोकांनी, भारतीय जनता पक्षाने आठवले साहेबाला एक राज्यमंत्रीपद शिवाय दुसरं काही दिले नाही। 2018 आणि 19च्या कालखंडामध्ये मला महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाचं अध्यक्षपद दिलं, अविनाश महातेकरांना शेवटच्या 6 महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा समाज कल्याण राज्यमंत्री पद दिलं। हे 2 पदं वगळता रिपब्लिकन पक्षाला कुठल्याही सत्तेमध्ये सहभाग मिळाला नाही। त्यामुळे कार्यकर्त्याला वाटते किंवा मी सोबत आहे, भारतीय जनता पक्षासोबत आमचा पक्ष, आमचा वापर फक्त मतासाठीच केला जातो। त्यामुळे कार्यकर्त्यामध्ये एक आता धगधग आहे, कार्यकर्त्यामध्ये
बंडखोरीची वृत्ती आहे, परंतु बोलतात आपल्या नेत्याला, साहेब आम्ही काय करायचं, आम्ही तुमच्या सोबत आहे, तुमच्या शब्दावर तुमच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज कार्यकर्ता आठवले साहेबांसोबत आहे. साहेब 3 टर्म झाले, केंद्रात आपण बीजेपी बरोबर आहोत, राज्यात माहितीमध्ये आहोत, परंतु गेले या 3 टर्म मध्ये म्हणावा तसा आरपीआय प्रमुख घटक पक्ष आहे, परंतु म्हणावा तसा सत्तेचा वाटा आपल्या पक्षाला मिळालेला नाही. भविष्यात आता कार्यकर्त्यांची खरं तर खदखद आहे की सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे. तर भविष्यात रिपब्लिकन पक्षाची आठवली गटाची पॉलिटिकल भूमिका काय असणार आहे भविष्यातल्या राजकारणासाठी? पक्षाचे राष्ट्रीय नेते रामदासजी आठवले हे पक्षाचे सर्व आहेत. देशामध्ये भारतीय जनता पक्षासोबत साहेबांनी युती केली आणि तोच कित्ता महाराष्ट्रासहित देशातील सर्व रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते त्याची अंमलबजावणी करतात. सत्तेचा वाटा मिळवण्यासाठी आठवले साहेब पक्षाच्या वतीनं मुख्यमंत्री असतील, बीजेपीचे अध्यक्ष असतील, यांच्याशी वेळोवेळी भेटण्याचा प्रयत्न करतात. आता उदाहरण द्यायचं झालं तर ही सत्ता आल्यानंतर, फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर जवळजवळ सांगलीला डीपीडीसीचा सदस्य आपल्या रिपब्लिकन पक्षाला कार्यकर्त्याला मिळालं. लोणावळ्यामध्ये आमचे सूर्यकांत वाघमारे यांना त्या ठिकाणी दिलं. सांगलीमध्ये राजेंद्र खरात जिल्ह्याचे अध्यक्ष त्यांना डीपीडीसी दिली. आता साताऱ्यामध्ये मध्ये एक एक वाटा मिळण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे, पण म्हणावा तसा सत्तेचा 10% वाटा मिळत नाही. त्याचं कारण असं आहे की या राज्यामध्ये सत्तांतर करत असताना भारतीय जनता पक्षाने शिवसेना फोडली. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे फुटलेल्या दोन्ही गटाची युती केल्यामुळे खऱ्या अर्थानं रिपब्लिकन पक्षाला सत्तेपासून दूर राहावं लागत आहे असं कार्यकर्त्याला या ठिकाणी वाटतं आणि ती भूमिका योग्य आहे. परवा महाराष्ट्राच्या राजकारणात एक घटना घडली. गेले अनेक वर्ष ठाकरे बंधू एकमेकाचे तोंड बघत नव्हते आणि भले ते कौटुंबिक असेल किंवा उद्याचे राजकारणाची त्यांची दिशा असेल, त्या मुद्द्यावर, मराठीच्या मुद्द्यावर ते भाऊ एकत्र आले. भविष्यात समाज पण म्हणतोय, आंबेडकरी समाज म्हणतोय की रिपब्लिकन ऐक्य व्हावं, बाळासाहेबांनी, आठवले साहेबांनी ऐक्य व्हावं. आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आठवले साहेब नेहमी म्हणतात की मी 2 नाही 4 पावलं पाठीमागं तयार आहे रिपब्लिकन ऐक्यासाठी. मग खरं तर समाजाचं स्वप्न आहे, हे ऐक्य होण्यासाठी अडचणी काय येत आहेत? नाही, खरं आता हे नेते मंडळीतला महत्वाचा पार्ट आहेत. समाजाच्या प्रश्नावर, सामाजिक प्रश्नावर एखाद्या जिल्ह्यामध्ये एखादी सामाजिक घटना घडली तर तिथं आंबेडकर चळवळीतले सर्व पक्ष एकत्र येऊन काम करतात. नव्हे तर आंबेडकर जयंती एकत्र करतायत, बुद्ध जयंती करतायत, धम्मचक्र प्रवर्तन करतायत. समाजावर ज्या ज्या वेळेस संकट येतील अशा वेळेस हे सर्वजण एकत्र येतात. परंतु नेते मंडळी जो आहे त्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि यासाठी आठवले साहेबांची भूमिका सुरुवातीपासून आहे की ऐक्यासाठी मी 2 नंबरचं पद घ्यायला तयार आहे, 2 पावलं पाठीमागं तयार आहे. परंतु बाळासाहेबांनी अजूनही त्याला प्रतिसाद दिला नाही. आता बाळासाहेबांच्या डोक्यात काय आहे ते बाळासाहेबाला माहिती. त्यामुळे त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं की नेते मंडळी जो निर्णय घेतील त्या निर्णयाशी आम्ही सर्वजण सोबत राहू. नक्की साहेब, आज खरं तर देशाची आणि राज्याची सामाजिक परिस्थिती पाहता आज खरं तर 80 आणि 90च्या दशकात ज्या पद्धतीने आपणही दलित पॅंथरच्या माध्यमातून मोठा लढा उभा केला होता आणि आज कुठं तर समाजावरती अन्याय अत्याचार पाहिले तर आज वाटते की तुम्हाला खरं दलित पॅंथरची संघटना परत उभा राहायला पाहिजे? नाही, मला तर मी सुरुवातीपासूनच पॅंथरवादी आहे. गेल्या 50 वर्षापूर्वीपासून जी आहे रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य होत असताना, भारतीय दलित पॅंथरचं विसर्जन होत असताना सुद्धा मी आठवले साहेबांना सांगितलं की तरुणाचं संघटन म्हणून ऐक्यामध्ये भारतीय दलित पॅंथर किंवा दलित पॅंथर नावाची तरुणांची संघटना असावी की जेणेकरून या संघटनेचा जो धाक आहे आणि जे वर्चस्व आहे त्या वर्चस्वासाठी खऱ्या अर्थात समाज सुरक्षित राहील, संरक्षित राहील आणि समाजावरचे अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी ही तरुणाची आक्रमक संघटना असणं गरजेचं आहे हे मी त्याच वेळेस सांगितलं होतं. परंतु त्यावेळेस ऐक्यासाठी भारतीय दलित पॅंथरला स्वतःचा म्हणजे बळी द्यावा लागला आणि नाईला झाला. शेवटी आठवले साहेबांचं नेतृत्व आम्ही मान्य करत होतो म्हणून आठवले साहेब जी भूमिका घेतली त्या भूमिकेसोबत आम्ही राहिलो आणि खऱ्या अर्थानं आजपर्यंत त्या भूमिकेसोबत आहोत. नक्कीच, खरं तर आदरणीय साहेबांनी भरपूर आपल्याला चांगल्या प्रमाणात उत्तर दिलेले आहेत. शेवटचे 2 प्रश्न आहेत की खरं तर गेले अनेक वर्ष आम्ही तुमच्याकडे बघतोय की आपल्याकडे बघितलं तर खरं तर आपली पर्सनॅलिटी, आपलं व्यक्तिमत्व आजच्या या घडीला आंबेडकरी चळवळीमध्ये येणाऱ्या नवतरुणांना तुम्ही काय संदेश देणार? नाही, तरुणांनी सर्वप्रथम आपलं शिक्षण पूर्ण करावं.
शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांच्या ज्या प्रश्नावर आहेत, अडचणी आहेत, त्या अडचणी सोडवण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून, कारण आंबेडकरी चळवळीमध्ये सुरुवात करत असताना विद्यार्थी दशेपासून तरुण आकर्षला जातो आणि विद्यार्थी दशेपासूनच ही चळवळ पुढे गेलेली आहे. ते आम्ही सुद्धा आंबेडकर स्टुडंट असोसिएशनच्या माध्यमातून सुरुवात केली. भारतीय पॅन्थर झाली, नंतर रिपब्लिकन पक्ष झाला. तरुणाला एवढंच आव्हान आहे की इतर पक्षामध्ये जाण्यापेक्षा आंबेडकरी चळवळचे जे पक्ष आहेत त्या पक्षामध्ये काम करून आंबेडकरी चळवळ मोठ्या प्रमाणात यशस्वी आणि ताकदवान करण्यासाठी तरुणांनी या चळवळीमध्ये यावं, अशा पद्धतीचा तरुणांना आदेश आहे. धन्यवाद साहेब. खरंच अतिशय चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्राचे नेते आदरणीय राजाभाऊ सर्वजण आपल्या प्रश्नाला उत्तरे दिलेली आहेत. मी टॉक 18 मराठीचा अण्णा भोसले अकलूज.